उद्धव ठाकरे ने भाजपा को खुली चुनौती दी है। उद्धव ठाकरे ने साफ कहा है कि मर्द की औलाद हो तो मैदान में आओ। उद्धव ठाकरे ने भाजपा पर जोरदार हमला किया है और साथ ही ये भी कहा है कि अगर आप में हिम्मत है तो खुली मैदान में आओ, अगर नहीं है तो वोट चोरी करो। उद्धव ठाकरे ने क्या कहा है, सुनिए। एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे। उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही। स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं। आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत। अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत, लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले काचे। यांचा राग काय येतो, अरे खुले मैदानात या ना, आहे ना तुम्ही मर्दाची औलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची औलाद असाल तर मत चोरी करून या। ठरवा आता भाजपने काय करायचं ते। मर्दाची औलाद आहात की नामर्दाची औलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत। तुम्ही नामर्दाची औलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे। आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही। ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही, त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे। आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये। मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निघून जाणार। मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उघडणार। मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे। बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड। निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे। का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत। जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे।